चला स्टार्ट करू. सांगा मला आता सगळ्यात पहिली लायब्ररी कोणती इम्पोर्ट करता? हा, काय सिंटॅक्स इम्पोर्ट करायचा? देन इम्पोर्ट pandas as pd. Then import matplot.pyplot as plt. Import Seaborn as SNS and then shift enter. बापरे, हो नाश्ता पाणी करून सगळे एवढा वेळ लागतंय ना. अरे आधी असं नव्हतं. जेन आयच्या इन्स्टॉलेशन मुळे हे सगळं हँग झालंय, सिस्टम हँग झालंय. झेपण्याचा जीव केवढा. असं समजा 15 किलोच्या माणसावरती 40 किलोचा लोड दिलाय, मग तो चालताना कसा चालेल? हे गेले. हा, तो चालेलच काय, तो रेंगेल. हे की नाही. अशा टाईपचं झालंय त्याच्यासोबत. ठीक आहे. तरी पण हा लॅपटॉप पळतोय. ठीक आहे. 400 सेकंडच्या स्पीडनं. ठीक आहे. चालेल. आता आपण सीबन वरती बघणार आहे. ठीक आहे. सेम डेटा सेट आपण सीबन साठी घेणार आहे आणि कंपॅरिझन करणार आहे. असं काही नाही की तुम्हाला सिबनच यूज करायचं सगळीकडे. तुमची चॉईस आहे की तुम्हाला मॅटप्लॉटलिब करायचं का सिबन करायचंय. जो पण समोरचा पर्सन असतो त्याला फरक नाही पडत की तुम्ही सिबन यूज करते का मॅटप्लॉटलिब यूज करताय. त्याला फरक याच्याने पडतो की तुम्ही कोणता चार्ट बनवताय आणि त्याच्यामधून काय एक्सप्लेन करताय. ठीक आहे. कारण का तुम्ही जर का ईडीए रिपोर्ट बनवताय. ठीक आहे, एकच मिनिट हा. हम्म. तुम्ही जर का ईडीए रिपोर्ट बनवताय तर त्या ईडीए रिपोर्टचं फक्त चार्ट्स मॅटर करतात आणि चार्ट सिलेक्शन मॅटर करतं आणि तुम्ही काय इन्साइट्स आणि आउटलायर बाहेर काढताय ते मॅटर करतात फक्त. ठीक आहे. कारण की ह्या दोन्ही लायब्ररी असं नाही की मॅटप्लॉटलिबने चार्ट बनवला तर वेस्ट रिजनचं प्रॉफिट कमी दिसणार आहे. ठीक आहे. सिबननी बनवलं तरी तेवढाच दिसणार आहे, याने बनवलं तरी तेवढाच दिसणार आहे. ठीक आहे. आता सिम्पल बट इझी जातं सीबन मध्ये. कशामध्ये जातं? सीबन मध्ये. ठीक आहे. सीबन मध्ये तुम्हाला एक एक्स्ट्रा चार्ट पण मिळून जातो, काउंट प्लॉट. कोणता मिळून जातो? काउंट प्लॉट. बट ह्याच्यामध्ये एक कमी मिळतो, तो आहे आपल्याला पाय चार्ट. कोणता आहे? पाय चार्ट. ठीक आहे. सीबन मध्ये पाय चार्ट बनत नाही. मग सीबन मध्ये कोणता बनतो? काउंट प्लॉट बनतो. आता काउंट प्लॉट आहे काय ते पण आपण बघणार आहे. पीएफ इज इक्वल्स टू, आता दुसरी फाईल आहे का ते पण बघतो मी. एकच मिनिट. मायस्क्वेल मधून डेटा बरं ठीक आहे, तोच घेऊ.
आणि सगळ्यांना होमवर्क सगळ्यांनी जे आहे, ठीक आहे, ती एकच्या आधी जे आहे, एक नाही दोनच्या आधी सगळ्यांनी जे आहे, अरे हा, दोनच्या आधी जी आहे सगळ्यांनी शीट शेअर करायची ही वाली, ठीक आहे, जे आता मी सॉल्व्ह करतोय ती वाली, ठीक आहे. त्याच्यामध्ये जेवढे कोड मी लिहिले सगळे तेवढे लिहायचे तुम्हाला. एक दोन एक्स्ट्रा चार्ट क्रिएट करा, पण कमी क्रिएट नका करू, ठीक आहे. सगळ्यात पहिला चार्ट घेणार आहे आपण, जो नवीन आहे, काउंट प्लॉट. ठीक आहे, नावातून काय समजतंय त्याच्या? काउंट करायचंय, ठीक आहे. काउंट प्लॉट मध्ये तुम्हाला डिफॉल्ट एक गोष्ट मिळते, जी की आहे ग्रुप बायची, ठीक आहे. तुम्हाला जेव्हाही काउंट प्लॉट क्रिएट करताल तेव्हा ग्रुप बाय करायची गरज नसते, ठीक आहे. तुम्ही डायरेक्टली करू शकता. जसं की मी आता इथे डेटा बघतो, bf डॉट हेडने मला बघायचं असेल की कोणत्या रिजन मधून मला किती ऑर्डर आले, तर तुम्ही कसं बघून दाखवता मला सांगा, किंवा कोणत्या रिजन मधून मला किती कस्टमर्स आहेत. DF हम्म. म्हणजे हे in डेटा, bracket region. क्वेश्चन समजून घ्या, कोड नाही विचारते मी, प्रॅक्टिकल गोष्ट विचारतोय. जर का ह्याची मी तुम्हाला झेरॉक्स मारून दिली, ठीक आहे, आणि सांगितलं की मला सांगा कोणत्या रिजन मधून, फक्त हा डेटा आहे 20 रोचा, किती रोचा डेटा आहे, 20 रोचा डेटा आहे असं कन्सिडर करा, ठीक आहे, जास्त कन्सिडर नको करू, ठीक आहे. 20 रोचा डेटा आहे आणि मी तुम्हाला सांगितलं की मला ह्याच्यातून सांग, ठीक आहे, की किती ऑर्डर वेस्ट मधून आल्यात, किती ऑर्डर ईस्ट मधून आल्यात. काउंट करणार, पण काय काउंट करणार तुम्ही? रिजन वाईज कस्टमर बघणार. फॉर एक्झाम्पल मी दाखवतो इथे 20 एक्झाम्पलच घेऊ लागलो आपण. बरं 10 घेऊ आपण, ठीक आहे, मग तुमच्या डोळ्यासमोर राहील. 10 पण नाही येते, 5. आता दिसतंय 5 आहेत, ठीक आहे. आता सांगा मला कोणत्या रिजन मधून किती किती ऑर्डर आली. ईस्ट मधून केले. हम्म. वेस्ट मधून एक एक, ठीक आहे. मग तुम्ही असं कॅल्क्युलेट करताना काय कॅल्क्युलेट करत होते, 1 2 3, आणि हे 1 2. मग तुम्हाला काय वाटतं की फक्त आपल्याकडे किती रिजन आहे, 3च रिजन, ठीक आहे. बरं, डेटाच्या बेसिसवरती 3च रिजन येतात का, ठीक आहे, कारण का आपण 5च रोचा डेटा घेतलेला आहे, ठीक आहे. मग तुम्ही काय करत होते, बट हे कॅल्क्युलेट करताना ही होल रो पण आहे, काय आहे, ही होल रो पण आहे, ठीक आहे. सिम्पल. आता इथे 5 तर आहे, ठीक आहे, टॉप 5 बघितले तरी टॉप 5 दिसतात तसे म्हणा. मी इथे गेल्यानंतर ना आपलं पीएलटी, ठीक आहे, डॉट, सॉरी पीएलटी ना एस काय घ्यायचंय, एस डॉट काउंट प्लॉट, काय घ्यायचंय, काउंट प्लॉट इन ब्रॅकेट, ठीक आहे. काउंट प्लॉट म्हणजे ज्याच्यावरती तुम्हाला काउंट परफॉर्म करायचं तोच फक्त इथे द्यायचा आहे. जसं की मी देतोय डीएफ ऑफ, ठीक आहे, रिजन, एवढंच करायचंय. इथे तुम्हाला कोणताच, फक्त एक्स ऍक्सिस द्यायचा आहे, वाय ऍक्सिस वरती ऑटोमॅटिक काय आहे, फ्रिक्वेन्सी म्हणजे काउंट आहे, ठीक आहे. तुम्हाला तो द्यायची गरज नाही, कारण की इथे काउंट प्लॉट ते काम तुम्हाला करून देणार आहे. बट विदाऊट काउंट प्लॉट तुम्ही कसं परफॉर्म करताल ते पण आपल्याला बघायचं आहे, ठीक आहे. अँड देन त्याच्यानंतर ना ह्याला शो करायची पण गरज नसते, ठीक आहे, डायरेक्टली तुम्हाला बनवून देतं. आता हे काय बनवून दिलंय, बार चार्ट. पण आता इथे बघा असं नाही बनत. एक्स ऍक्सिस इज इक्वल्स टू, मेन्शन काय करावं लागतं, हा एज बार झाला, काय बार झाला, एज बार, ठीक आहे. अँड देन इथे कॉमा काय द्यायचा असतो, कॉमा. डेटा कोणता यूज करताय, आता इथे डीएफ नाही घ्यायचा, इथे फक्त घ्यायचं असतं एक्स इज इक्वल्स टू रिजन, काय घ्यायचं असतं, एक्स इज इक्वल्स टू रिजन, आणि इथे मेन्शन करायचं असतं की कोणत्या डेटामधून घेतोय तो. तर मी कोणत्या डेटामधून घेतोय, डीएफ मधून, म्हणजे हा डीएफ व्हेरिएबल आहे, आणि त्याच्यामध्ये हा रिजन काय आहे, कॉलम आहे. आणि देन त्याच्यानंतर शिफ्ट रन आलाय, ठीक आहे. आता देन जर का तुम्हाला ही रो नको असेल, दिसतंय, ठीक आहे, चार्टच्या वरती आहे, ते जर का नको असेल, ठीक आहे, तर त्याला कसं रिमूव्ह करणार तुम्ही, तर सिम्पल पीएलटी डॉट शोने, कशाने, शोने, ठीक आहे, ते रिमूव्ह होणार. झालंय, समजलंय. आता इथे बघा ऑटोमॅटिक रिजन आलाय, ऑटोमॅटिक काउंट आलाय, ठीक आहे. जेव्हा आपण मॅटप्लॉट यूज करत होतो तेव्हा आपल्याला ह्याला एक्स लेबल आणि याला वाय लेबल, ठीक आहे. फक्त इथे टायटल नाही आलं, कारण का टायटल आपल्याला ऍड करायचं आहे तिथे, ठीक आहे, सिम्पल. पण आता तुम्ही म्हणताल की हे नकोय आम्हाला, ऑलरेडी समजतंय वाचून की हे रिजन आहे,
ठीक आहे. मग ह्याला रिमूव्ह कसं करणार आता? मग सिम्पल त्याच्यासाठी तुम्हाला करायचं इथे PLT डॉट एक्स लेबल काय घ्यायचंय इन ब्रॅकेट डबल कोट आणि नथिंग द्यायचंय. ठीक आहे. काय दिले का डबल कोट मध्ये मी? नाही. झालं रिमूव्ह. सेम गोष्ट कशासाठी करायची आहे? वाय साठी PLT डॉट वाय लेबल आणि वाय लेबलला पण काय द्यायचे? नथिंग. आणि याला आपण एक टायटल ऍड करू PLT डॉट टायटल आणि देन त्या टायटल मध्ये मेन्शन करू रिजन वाईज काउंट. ठीक आहे. अँड देन त्याच्यानंतर ना अजून थोडंसं पुढे जाऊ. आता आपल्याला विचारलं की रिजन वाईज काउंट बघायचं आहे. ठीक आहे. आता जर का तुम्हाला विदाऊट विचारलं की विदाऊट काउंट प्लॉट कसं तुम्ही हे करून देतात, तर तुम्ही त्या टायमिंगला काय केलं असतं? ग्रुप बाय फंक्शनचा यूज केला असता. ठीक आहे. लास्टला काय ऍड केलं असतं? फक्त समच्या ऐवजी काउंट ऍड केला असतं आणि हा चार्ट बनवला असता तुम्ही. ठीक आहे. बट एंड ऑफ द डे बनला असता चार्ट. ठीक आहे. फक्त समच्या ठिकाणी काय केलं असतं यूज तुम्ही? काउंट. ठीक आहे. म्हणजे जसं की आता इथे आपण सिंपल हाच कोड आहे. ठीक आहे. हा वाला कोड आहे समजा. इथे गेलो मी. इथे जर का पेस्ट केला आणि देन फक्त इथे काय करणार आहे तुम्ही? काउंट ऍड करणार आहे. काय ऍड करणार आहे? काउंट. ठीक आहे. आणि देन काउंट फंक्शन ऍड केल्यानंतर नाही हे ठीक आहे सॉर्ट वगैरे काय करायला नको आता. हा. आणि देन याच्या बेसिसवरती जे आहे ते डायरेक्ट आपल्याला मिळून जाईल. ठीक आहे. चार्ट आता इथे बार चार्ट पण कसा बनतो ते पण बघा. खाली याचाच बार चार्ट शिकवतो. आता इथे ठीक आहे तुमची चॉईस आहे. तुम्हाला जे द्यायचं ते तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. अँड देन पण इथे एक कॉलम पास करावाच लागतो तुम्हाला. ठीक आहे. कोणताही करा पण करावा लागतो. ठीक आहे. अँड देन शिफ्ट रन. देन इथे घेऊ आपण चार्ट 1. दिसतंय सेंट्रल किती वेळा रिपीट झालंय, ईस्ट किती वेळा झालंय, साऊथ किती वेळा झालंय. ठीक आहे. आणि देन याच्या बेसिसवरती आपल्याला काय करायचं आहे? बार चार्ट तयार करायचं. मग तयार करण्यासाठी फक्त तुम्हाला इथे लिहायचं SNS डॉट बार प्लॉट. काय लिहायचंय? बार प्लॉट. मग सिबन मध्ये प्रत्येक चार्टच्या पुढे जे आहे ते तुम्हाला प्लॉट लावायचे. स्कॅटर तयार करायचं असेल तर स्कॅटर प्लॉट. बट तोच स्कॅटर जर का तुम्हाला PLT मध्ये तयार करायचं असेल तर फक्त लिहायचे स्कॅटर. काय लिहायचंय? स्कॅटर. ठीक आहे. अँड देन त्याच्यानंतर ना आपण घेणार आहे एक्स ऍक्सिस इज इक्वल टू काय असणार आहे एक्स ऍक्सिस वरती? रिजन. काय असणार आहे? रिजन. ठीक आहे. जर का तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल इथे लिहायचे काउंट नाव, तर तुम्हाला रिनेम करावं लागणार. त्याला काय करावं लागणार आहे? रिनेम. रिनेम करून तुम्ही करू शकता. बट आता करंट मध्ये वाय तो प्रॉफिट आहे का? नाहीये. ते काय आहे? काउंट आहे. काय आहे? काउंट. ठीक आहे. तुम्हाला त्याला काय करावं लागणार? रिनेम करावं लागणार आहे. देन मी इथे काय घेतोय फक्त प्रॉफिट. ठीक आहे. अँड देन कॉमा डेटा इज इक्वल टू कोणता आहे? DF. ठीक आहे. अँड देन शिफ्ट रनच्या खाली मी लिहितो PLT डॉट शो. आलाय. ठीक आहे. आता हे जे आलंय याला एरर बार म्हणतात. काय म्हणतात? एरर बार. ठीक आहे. मग हे एरर बार कसे रिमूव्ह करायचे? तुमच्याकडे 2 पॅरामीटर्स येतात. किती पॅरामीटर्स येतात? 2. फर्स्ट आहे CI. ठीक आहे. इज इक्वल्स टू नन. काय आहे? CI इज इक्वल्स टू नन. पण हे परफॉर्म केल्यानंतर येते तुम्हाला वॉर्निंग. काय येते? वॉर्निंग. बट हे जुनं फंक्शन आहे. कोणतं फंक्शन आहे? जुनं. बट हे परफॉर्म केल्यानंतर तुम्हाला येते वॉर्निंग येते. आली वॉर्निंग. ठीक आहे. हे रिमूव्ह झालं. बट इथे काय आले तुम्हाला? वॉर्निंग आले. आणि हे वॉर्निंग मध्ये काय सांगते की ह्याच्या ऐवजी जे आहे ते दुसरं यूज करा. काय यूज करा? एरर बार इज इक्वल्स टू नन. ठीक आहे. बट तुम्हाला समजत नाही की वॉर्निंग काय आहे. ठीक आहे. असं नाही की तुम्हाला दरवेळेस सेम टाईपची वॉर्निंग दाखवत. वॉर्निंग वेगवेगळ्या टाईपने तुम्हाला दाखवतं. मग जर का तुम्हाला वॉर्निंग नको असतील, ठीक आहे, तुम्हाला माहिती की नाही मला हेच फंक्शन यूज करायचंय, काम तर सेम करताय. ठीक आहे. बट तरीही ते तुम्हाला काय देत आहे? वॉर्निंग देत आहे. ठीक आहे. मग तुम्ही वॉर्निंग कसं जे आहे ते रिमूव्ह करताल. मग इथे तुम्हाला जायचंय. ठीक आहे. इथे लिहायचं इम्पोर्ट वॉर्निंग्स. ठीक आहे. इंटर. ठीक आहे. खालच्या ह्याला जायचंय वॉर्निंग्स डॉट सिम्पल फिल्टर इन ब्रॅकेट इग्नोर. काय लिहायचंय? इग्नोर. ठीक आहे. हे जे आहे ते रन करायचे तुम्हाला. ते नंतर ना कोणतीच वॉर्निंग जे आहे ते कोणत्याच कोडला मिळणार नाही. ठीक आहे. अँड देन जर का आता मी ह्या कोडला रन करतोय तर ठीक आहे विदाउट वॉर्निंग जो आहे तो कोड रन होणार. समजलंय? आणि तुम्ही जर का याचा ऑप्शन एरर बार इज इक्वल टू नन जरी यूज केला
तरी चालतो, CI इज इक्वल्स टू नन जर यूज केला तरी चालतो. बट ती जी लाईन आली होती त्या लाईनला काय म्हणतात, एरर बार. ठीक आहे, सिम्पल. आता हा चार्ट असू दे किंवा हा चार्ट असू दे, मिनिंग सेमच आहे. ठीक आहे, सिम्पल. इथे ईस्ट आहे, इथे ईस्ट आहे, त्याच्यानंतर इथे काय घेतलेलं आहे, वेस्ट, सेंट्रल, साऊथ. सेंट्रल साऊथ मध्ये फक्त फरक केलेला आहे त्याने. ठीक आहे, आता आपल्याला सांगितलं, ठीक आहे, आता हे तर झालं. ठीक आहे, आता आपल्याला सांगितलं की याच्यामध्ये जे आहे ते काउंट बघायचं आहे. काय बघायचं आहे, काउंट. हा बारवर आला पाहिजे. कशावर आला पाहिजे, बारवर. मग आता आपण कसं बघणार, ठीक आहे. काउंट प्लॉट साठी पण सेम कोड आहे आणि बार चार्ट साठी पण सेम कोड आहे. ठीक आहे, मग आता हे बघण्यासाठी प्रत्येक बार मला सांगा, तुमचा जो गिवन पिक्चर आहे, ठीक आहे, ह्या पिक्चर मध्ये किती बार दिसत आहेत तुम्हाला. 4 बार आहेत. ठीक आहे, प्रत्येक बारला कन्सिडर केलं जातं कंटेनर म्हणून. काय कन्सिडर केलं जातं, कंटेनर म्हणून. मग आता याच्यामध्ये किती कंटेनर आहेत, 4 कंटेनर आहेत. प्रत्येक कंटेनरची सुरुवात कुठून होते, 0 पासून. ठीक आहे, मग हे काय सगळ्यांचा एक सिमिलर पॉइंट आहे. पण प्रत्येक कंटेनरचा एंड जो आहे तो वेगवेगळा होतोय. काय होतोय, वेगवेगळं. ठीक आहे, मग आता आपण काय करणार, प्रत्येक कंटेनर मधून फॉर लूप पास करणार. काय पास करणार, फॉर लूप. आणि तो कुठपर्यंत जाणार, एंड पर्यंत जाणार. आणि एंडला प्रिंट करणार बार लेबल. काय प्रिंट करणार, बार लेबल. आणि लगेच दुसऱ्या बार वरती स्विच करणार. दुसरा बार कुठून स्टार्ट होतोय, 0 पासून. एंड कुठं होतोय, जिथे एंड होईल तिथे त्याचं काही प्रिंट करायचं आहे, बार लेबल. आणि देन परत पुढच्या बार वरती स्विच करणार आपण. अशा प्रत्येक बार जोपर्यंत एंड नाही होत तोपर्यंत काय होणार, तो लूप स्टार्टच राहणार. समजले, जोपर्यंत काय एंड नाही होत, जेवढे बार आहेत ते एंड नाही होत तोपर्यंत. ठीक आहे, मग सिंपल. आता हे आपण कसं परफॉर्म करू शकतो आणि ह्याच्यावरती कसा फॉर लूप जो आहे तो यूज करू शकतो. मग सिंपल, इथे गेल्यानंतर ना, ठीक आहे, जस्ट चार्टच्या खाली जरी लिहिलं तुम्ही तरी चालतं. ठीक आहे, तुमची चॉईस आहे की तुम्हाला कुठे लिहायचं. ठीक आहे, मी सगळ्यात डाऊनला लिहितो इथे. ठीक आहे, फॉर काय लिहायचंय, फॉर कोणताही व्हेरिएबल घ्या. ठीक आहे, बट इथे जो तुम्ही बार बनवलाय, हे जे कंटेनर बनवलाय, त्याला कोणत्या ना कोणत्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करावं लागतं. मग मी ह्याला स्टोअर करतोय, जो SNS बनवतोय मी त्याला स्टोअर करतोय चार्ट, चार्ट नाही, AX1 मध्ये. कशामध्ये स्टोअर करतोय त्याला मी, AX1 मध्ये. ठीक आहे, आता मला सांगा AX1 मध्ये किती कंटेनर आहेत, 4 कंटेनर. किती आहेत, 4. मी इथे एक व्हर्च्युअल व्हेरिएबल घेतोय टी नावाचा. काय नावाचा, टी इन. ठीक आहे, AX_1 डॉट कंटेनर्स. काय घ्यायचं इथे, कंटेनर्स. ठीक आहे, आणि देन द्यायचंय कोलन. काय द्यायचंय, कोलन. अँड डाऊन साईडला. ठीक आहे, अँड देन इथे प्रिंट करायचंय. ठीक आहे, AX1 डॉट बार लेबल. काय घ्यायचंय, बार लेबल. आणि बार लेबल म्हणून प्रिंट कोणाला करायचंय, टी ला. कोणाला प्रिंट करायचंय, टी ला. मग इथे घ्यायचंय टी. ठीक आहे, अँड देन त्याच्यानंतर शिफ्ट रन. आले सगळ्यांचे बार लेबल. ठीक आहे, म्हणजे ह्या लूपने काय केलं की कंटेनर्स मध्ये काय केलं, फक्त तो फिरला. म्हणजे ह्या कंटेनरची सुरुवात इथून 0 ने होतीये. आणि देन त्याच्यानंतर तो जातोय एंडला आणि बार लेबल म्हणून काय होतंय, प्रिंट होत आहे. देन अगेन सुरुवात कुठून करतोय, 0 पासून. आणि देन अगेन प्रिंट करतोय. त्याच्यानंतर परत इथून 0 पासून अगेन परत जाऊन काय करतोय, प्रिंट करतोय. अगेन 0 पासून अगेन जाऊन काय करतोय, तो प्रिंट करतोय. समजलं की बार लेबल कसं प्रिंट करायचे. सेम तुम्ही जे आहे ते इथेही करू शकता खाली. ठीक आहे, अँड देन त्याच्यानंतर ना अजून अजून जाऊ पुढे थोडस. ठीक आहे, आता पुढचा जो चार्ट आहे तो आहे आपला अगेन पाय चार्ट. कोणता आहे, पाय चार्ट. पाय चार्टचा कोड जो आहे तो एक्झॅक्ट सेम आहे. ठीक आहे, बार चार्ट झाला, पाय चार्ट झालाय. कारण की ह्याच्यामध्ये पाय चार्ट बनत नाही. ह्याच्यामध्ये कोणता चार्ट आहे, काउंट प्लॉट. ठीक आहे, आता देन त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये लाईन चार्ट पण आहे. कोणता चार्ट आहे, लाईन चार्ट. मग लाईन चार्ट कसा क्रिएट करणार, तर सिंपल, सेम याच्यावरच घेऊ, मंथ वाईज प्रॉफिट वर घेऊ. ठीक आहे, तुम्हाला वाटते का हा मंथला अनालाइज करेल डायरेक्टली, SNS. चेक करू आपण. SNS डॉट काय लिहिणार आहे आपण, हा लाईन प्लॉट. काय लिहितो इथे आपण, लाईन प्लॉट. लाईन प्लॉट मध्ये एक्स ऍक्सिस इज इक्वल टू काय असणार आहे, मंथ. काय असणार आहे, मंथ. कॉमा वाय ऍक्सिस इज इक्वल टू काय असणार आहे, सेल्स घेऊ आपण. काय घेऊ, सेल्स. मागच्या वेळेस क्वांटिटी घेतला होता. अँड देन कॉमा डेटा इज इक्वल्स टू
इथे आपण घेणार आहे डीएफ. काय घेणार आहे? डीएफ. अँड देन पीएलटी डॉट शो. आलाय डेटा. ठीक आहे. आता हे काय आलेलं आहे, ह्याला पण काय म्हणतात? एरर लाईन्स. काय म्हणतात? एरर लाईन्स. रिमूव्ह करायचे. लक्षात ठेवा CI इक्वल्स टू नन. ठीक आहे. झालं रिमूव्ह. रिमूव्ह झाल्यानंतर ना ह्याची साईज कशी एक्सटेंड करणार? फिगरने. कशाने करणार? फिगर. ठीक आहे. पीएलटी डॉट SNS डॉट फिगर लिहायचं का तिथे? नाही. अँड देन काय करायचंय? फिग साईज. अँड देन फिक्स साईज मध्ये काय करणार आहे तुम्ही? 15 घ्या, 10 घ्या. अँड देन त्याच्यानंतर मी हाईट जी आहे ती फक्त 5 घेतोय. ठीक आहे. आलंय. आता याच्यामध्ये तुम्हाला कोणतं ग्रुप बाय फंक्शन यूज करावं लागलंय का? नाही. पण आता एक गोष्ट लक्षात घ्या, तो ऍव्हरेज करतो. काय करतो? ऍव्हरेज. तो तर तुम्हाला ग्रुप बाय परफॉर्म करून देतो डिफॉल्ट. काय परफॉर्म करून देतो? ग्रुप बाय. ठीक आहे. पण तो काय करतो, जर का नंबर जो आहे तो खूप लार्ज स्केलवर जात असेल, कोणत्या स्केलवर जात असेल? लार्ज स्केलवरती, तर त्याचं काय करतो? तो ऍव्हरेज करतो. काय करतो? ऍव्हरेज. हे ऍक्च्युअल समचं आउटपुट नाहीये. हे कशाचं आउटपुट नाहीये? समचं. हे ऍव्हरेज असू शकतं. काय असू शकतं? ऍव्हरेज. ठीक आहे. किंवा काउंट पण असू शकतो. काय असू शकतो? काउंट. ठीक आहे. हे तुम्ही जेव्हा परफॉर्म करताल तेव्हा तुम्हाला समजेल. ठीक आहे. आता सेल्स. मग मला बघायचे की सेल्स काय आहेत? मला बघायचे आता ऍव्हरेज सेल्स. काय बघायचे? ऍव्हरेज सेल्स. म्हणजे मला इथे समजेल, जर का जानेवारीचं तो 300 ते 320 मध्ये दाखवत असेल तर त्याने काय दिलेलं आहे? ऍव्हरेज दिलेलं आहे. मग हे बघण्यासाठी मी काय करणार? डीएफ ऑफ ग्रुप बाय. काय करणार आहे? अँड देन त्याच्यानंतर काय करणार? इन ब्रॅकेट इथे काय लिहिणार? सांगा. मंथ. ठीक आहे. अँड देन कॉमा ॲज इंडेक्स इज इक्वल्स टू फॉल्स. अँड इन ब्रॅकेट काय घेणार इथे? सेल्स. आणि काय घेणार पुढे सांगा आता? सम. व्हेरी गुड. सम. काय आलं? मीन. जानेवारी कुठे आहे? शोधा. दिसतंय? 300. किती आहे? 300 दिसतंय इथे. काय केलं मग त्यांनी? ऍव्हरेज. काय केलंय? ऍव्हरेज. ठीक आहे. दुसरा मंथ मॅनेज करायचा आहे फेब्रुवारी. फेब्रुवारी करा. ठीक आहे. फेब्रुवारी कुठे आहे तरी? हा, 379. अप्लाय. दिसतंय 379. ठीक आहे. सिम्पल. त्याच्यानंतर अजून कोणता एक्स्ट्रा मॅच करायचा आहे तो पण करा. सगळ्यात लोएस्ट पॉईंट कुठे दिसतोय? इथे, जो की 240 पेक्षा पण लेस दॅन आहे जुलैमध्ये. मग जुलै 240 पेक्षा कमी का? बघा, आहे 240 पेक्षा कमी. ठीक आहे. मग ह्यांनी काय करून दिले तुम्हाला? डिफॉल्ट ऍव्हरेज काढून दिले. बट तुम्हाला वाटते की नको ऍव्हरेज नाही, मला समच हवी आहे. ठीक आहे. कारण समच एक लाईट व्हर्जन ऍव्हरेज आहे. ठीक आहे. तुम्हाला असं वाटतं की नाही सम मध्ये दुसरं कोणतरी वर असेल, ऍव्हरेज मध्ये कोण वर आहे? हा वरती आहे. मग तुम्ही याच्याच खाली कम्पेअर करायचंय की समचं. कशाच्या खाली कम्पेअर करायचंय? याच्याच खाली. म्हणजे हा, याच्याच खाली हा एक चार्ट आहे, ह्याच्या खाली अजून एक चार्ट बनेल आणि तो चार्ट कशाचा असेल? समचा असेल. मग तुम्ही कसं करणार? हे तर कन्फर्म केलं की हे काय आहे? ऍव्हरेज प्रॉफिट आहे. ठीक आहे. ऍव्हरेज प्रॉफिट कशा वाईज आहे? मंथ वाईज. मग ह्याला एक तुम्ही हेडिंग प्रोव्हाइड करून देता. हेडिंग प्रोव्हाइड करण्यासाठी काय करणार तुम्ही? पीएलटी डॉट टायटल. म्हणजे कस्टमाइज कशाने करतोय आपण? पीएलटी ने करतोय. कशाने करतोय? पीएलटी. SNS फक्त कोणत्या लाईन मध्ये यूज झालंय? सिंगल लाईन मध्ये. वरती काय यूज झालंय? पांडाज. समजलं? आपण सगळ्या ज्या गोष्टी ज्या आहेत त्या कशा परफॉर्म केल्या. आणि हे मीन म्हणजे आता जे तुम्ही कोड लिहिताय त्याच्यामध्ये नमपाय, मॅटप्लॉटलिब, सीबन या चारही लायब्ररीज काम करतात. मीन कोणाचं फंक्शन आहे? नमपायचं. ठीक आहे. विदाऊट नमपाय हे मीन रन होणार आहे का? नाही होणार. ग्रुप बाय कशामुळे लिहिताय तुम्ही? पांडाजमुळे. कारण का पांडाजमुळे हा डेटा फ्रेम बनला. ठीक आहे. आणि विदाऊट पांडाज तर डेटा फ्रेम बनणार नाही. ठीक आहे. मग सिंपल. त्याच्यानंतर ना इथं हा जो चार्ट बनवलाय तो कशाने बनवला? सीबनने. आणि ह्याच्यामध्ये जे कस्टमाइज करताय ते कशाने करताय? मॅटप्लॉटलिबने. समजलं? चारही लायब्ररी जेव्हा इंटिग्रेट होतात तेव्हा कसं काम करतात. ठीक आहे. आता अजून थोडंसं आपण पुढे बघणार आहे आणि तुम्हाला समजेल की कोड कसा जो आहे तो वाढतो याच्यामध्ये. अँड देन त्याच्यानंतर ना पीएलटी डॉट टायटल. इथे काय आहे? मंथ वाईज सेल्स. आणि इथे ब्रॅकेटमध्ये लिहा मंथ वाईज ऍव्हरेज सेल्स. ठीक आहे. अँड देन त्याच्यानंतर शिफ्ट रन. आलं इथे. आता याच्याच खाली दुसरा चार्ट तयार करायचा आहे. मग सिंपल ह्याला शो केल्यानंतर ना सेम ब्लॉक ऑफ कोड ठेवायचा आहे तुम्हाला. काय करायचंय? सेम ब्लॉक ऑफ कोड ठेवायचा.
ठीक आहे, ऍज इट इज घेतोय मी याला. ठीक आहे, इथे फक्त जे आहे डेटाला चेंज करायचंय. काय चेंज करायचंय? डेटाला. इथे मी घेतोय सम. काय घेतोय? ते बंद होते. डेटा वन नाव दिलं त्याला मी. काय नाव दिलंय? डेटा वन. आणि इथे काय करतोय मी? डेटा इज इक्वल टू डीएफ आहे, तिथे काय करतोय? डेटा वन करतोय. आणि देन त्याच्यानंतर ना याच्या खाली लिहितोय पीएलटी डॉट शो. आणि देन याला आपण नाव पण देऊ पहिले येते का बघू. आणि हो, दिसतोय दिसतोय. आता याच्यामधून काय इन्साइट्स निघतात? थांब, थोडस अजून कमी करू. काय समजतंय? इथे दिसतंय जानेवारी. दिसतंय ना लांबून? ठीक आहे. इथे जानेवारी आहे, ज्याच्यामध्ये की आपल्याला सगळ्यात जास्त कुठे दाखवत आहे? ऍव्हरेज सेल फेब्रुवारीला. ठीक आहे, बट फेब्रुवारीला सेल्स काय झाले? सगळ्यात कमी. ठीक आहे, मग काय समजलं याच्यामधून तुम्हाला? सांगा आता, एक्सप्लेन करा. हे सिनारीवरून काय समजलं? ऍव्हरेज सेल्स वाईज तर फेब्रुवारी टॉपला आहे. अरे राजा, ऐकून घे सगळं काय सांगताय. हा, फेब्रुवारीमध्ये सगळ्यात जास्त सेल झालेला आहे. सॉरी, बंद होते पहिलं एकदा त्यांचं. हा, टॉपिक पासून लगेच भटकतो आपण. हा, हे फेब्रुवारी आहे. ठीक आहे, फेब्रुवारीमध्ये सगळ्यात जास्त काय झालेलं आहे? ऍव्हरेज सेल्स झाले. बट जेव्हा आपण टोटल सेल्स करतोय, म्हणजे काय करतोय? सम, तेव्हा काय समजतं की फेब्रुवारीमध्ये सगळ्यात कमी झालेलं आहे. ठीक आहे, सेल्स. याच्यामधून काय सिनेरिओ एक्सप्लेन करताला तुम्ही समोरच्याला? हे कसं काय झालं? का त्याच्या तोंडाकडे बघताय? तो तो तुम्ही, आता तुम्ही बनवले हे, तुम्ही त्याचे कलाकार आहे. हा, कोण? तुम्ही बनवले म्हणजे? अरे, असं नका रे म्हणू. तुम्ही बनवले, तुम्ही काय पगार मला आणून देणार आहे का? हा? पण आता तुम्ही समजा डेटा अनालिसिस कोर्स करता एवढा, ठीक आहे, त्याच्या बेसिसवरती त्याची इज्जत ठेवून थोडं तरी सांगा. ठीक आहे, की सर हे असं आहे तसं आहे. आता तुम्ही बनवलंय असं कन्सिडर करा ना, तुमचा चार्ट असं कन्सिडर करा. ठीक आहे, सर ते एव्हरेज सेल आहे म्हणून कमी झालं. ॲव्हरेज सेल म्हणून कमी झालंय? मग त्याचे बापरे, एवढं कमी झालंय की? एव्हरेज केली आहे. एव्हरेज आणि सम आपण थोडी नाही का चार्ट मध्ये केलं? दोन वेगवेगळे चार्ट आहेत. हा, हा. मग एव्हरेज केली म्हणून ते वाढलं, हे कमी. झालं. असं म्हणजे की बाहेर पाऊस पडला म्हणून ते तसं झालं, आणि ते डिझाईन फॉलो करते. ठीक आहे, की इथं पण टोक दाखवते, इथं पण टोक दाखवतंय, आणि इथं दोन टोक आहेत, इथं दोन टोक आहेत, सिमिलर आहे. असं काय असेल? तुम्ही सांग, तुम्ही असं इमेजिन करा, ठीक, कोण आहे पर्सन, ठीक आहे, अख्ख्या बॅच मध्ये, जो की हा चार्ट एकदम चांगला एक्सप्लेन करू शकतो, की सांगू शकतो, की ऍटलीस्ट सिनारिओ सांगू शकतो, की ह्या सिच्युएशन मुळे असं असं झालेलं आहे. ऍव्हरेज मध्ये सम मध्ये काय फरक असतो? सम मध्ये टोटल सम मध्ये टोटल करतात आणि ऍव्हरेज मध्ये ऍव्हरेज काढतात. सगळ्यात पहिला मोठा फरक तर हाच आहे. हा, सम जो आहे तो एस पासून स्टार्ट होतो आणि त्याच्यामध्ये तीनच लेटर येतात. ऍव्हरेज हा ए पासून स्टार्ट होतो. सम मध्ये प्लस करतात. सम मध्ये प्लस करतात, ऍव्हरेज मध्ये प्लस करून प्लस मायनस करतात. हा, एव्हरेज मध्ये प्लस करून डिवाइड करतात. डिवाइड करतात. हा, अजून एवरेजचं दुसरं नाव आहे, टोपन नाव मीन. हाँ, उसे मीन के नाम से भी जाना जाता है. सम से एडिशन. हाँ, कोण एक्सप्लेन करेल? कोणच नाहीये. की हे सिनारिओ एक्सप्लेन करायचंय. तुम्ही जर का एखादा चार्ट कंपनीमध्ये बनवला, ठीक आहे, त्याचं एक्सप्लेनेशन दुसऱ्याकडनं मागणार आहे का तुम्ही? हे मग काय झालं आता सांगा सिनारिओ मध्ये?
थोडंफार तरी लॉजिक लावा, थोडंफार लॉजिक. काय झालं असेल? कारण का बिझनेस वरती डिपेंड आहे पूर्ण आहे. इथं फेब्रुवारी आहे, ठीक आहे, आणि इथं डिसेंबर आहे, ठीक आहे. डिसेंबरच्या ऍव्हरेज सेल्स किती झालेत? एवढ्या झाल्यात, एवढं तर दिसतंय, ठीक आहे. आणि फेब्रुवारीचे इथे आहेत. म्हणजे फर्स्ट तुम्हाला हे दोन गोष्टी क्लिअर करायच्या आहेत त्यांना, काय झालेत त्या, ठीक आहे. त्याच्यानंतर ना बाकीचं क्लिअर करायचं, ठीक आहे. मग याच्यामध्ये काय एक्सप्लेन करताल असं मी म्हणतोय, की काय झालं असेल या 4 पॉईंट मध्ये, ठीक आहे. की इथं सम केलं सेल्सचं तर सगळ्यात कमी येत आहे, बट ऍव्हरेज काढलं तर सगळ्यात जास्त येतं. कोण एक्सप्लेन करू शकता एका बॅच मध्ये? करण, दिव्या, सात्विक, आयुष. सेल्स वाढली असणार सर. सेल्स वाढले असणार. अरे पण ते दोन्ही तर एकच मंथचा डेटा आहे ना. नाही पण कॉलम पण सेमच आहे. हम्म. आज तुम्हाला असं म्हणू काय काळा जादू बिजू सर, आपल्या कंपनीला श्राप दिलं कोणतरी. कोण एक्सप्लेन करतं अजून चांगलं? सर स्टार्ट मंथला ते वाढलं सेल्स, मिड इयरला ऍव्हरेज चालू आहे आणि एंड इयरला परत ते वाढलं. अरे ते नाही माहिती, ते नाही सांगायचं आपल्याला. आपल्याला काय सांगायचंय? अरे क्वेश्चन समजून घ्या रे राजनो, जे बनले ना चित्र ते एक्सप्लेन काय करायचंय, समोरच्याला पण समजतंय की इथं जो आहे तो फेब्रुवारी दिसतंय आणि इथं डिसेंबर दिसतंय, एवढं समजतंय. तो म्हणेल की मला हे समजलं की मिडल मंथ, मागचा मंथ, छोटा मंथ, मोठा मंथ, ते जाऊ दे सगळं साईडला. मला पहिली ही मेन इन्साइट सांग काय आहे. ही इन्साइट वरती फोकस आहे. ते त्याच्या डोळ्यांना पण दिसणार आहे. त्याला मंथचे नावं नाही माहिती का? जानेवारी नंतर फेब्रुवारी येतो, ते त्याला समजवणार आहे का तुम्ही? डिसेंबर नाही हे त्याला समजवणार, त्याला पण समजतंय ते, ठीक आहे. त्याला समजतंय म्हणून तो तुमचा सिनियर आहे, ठीक आहे. मग ते एक्सपेक्ट करणार आहे की तुम्ही त्याला हे समजवणार आहे चार्ट वरती, ठीक आहे, की डिसेंबर लास्टला येतो आणि इकडे शॉर्ट झाल्यामुळे चुकून इथं मध्ये आलाय, असं तुम्ही समजवणार का त्याला? नाही. आणि असं समजवलं तर मग काय करेल तो? तो 2 मिनिटं हँग होईल, ठीक आहे. तो स्वतःचा पण इंटरव्ह्यू परत घ्यायला लागेल कंपनी आलेला. जीवनाला टेन्शन येईल. तो तुमच्या आधी अप्लाय करायला चालू करेल. जेव्हा ऍव्हरेज काढतो आपण, ठीक आहे, आता प्रत्येक मंथची ऍव्हरेज वेगळी निघते, ठीक आहे. इथे सेल्स कमी झालाय, पण जेवढी फेब्रुवारीमध्ये आहे, ठीक आहे, ऑर्डर्स आलेले आहेत. ऑर्डर्स वरती जेवढे सेल्स आलेले आहेत त्या सेल्सची ऑर्डर जास्त होत्या. जसं की आता डिसेंबरमध्ये आहे, ठीक आहे, एवढेच ऑर्डर आलेत. पण या सगळ्या ऑर्डर जर का समजा ह्याचे टोटल केल्यानंतर भरपूर सारे ऑर्डर्स आले असणार याच्यामध्ये, ठीक आहे. पण प्रत्येक ऑर्डर 100, 200, 300, 400 अशीच निघते. बट जेव्हा ऑर्डर्स येतात फेब्रुवारीमध्ये, ठीक आहे, कशामध्ये येतात? फेब्रुवारीमध्ये. मग मोठ्या मोठ्या जरी 2 ते 3 ऑर्डर्स आले असतील, जरी 2 ते 3 ऑर्डर आले असतील, ठीक आहे, समजा समजा 3च ऑर्डर आले, किती ऑर्डर आले? 3. पण त्या अशा आलेल्या आहेत, इथे किती येतात ते? 100, 200 किंवा 1000, 2000, 1000, 2000, 3000, 4000 असे येतात. आणि त्या 2च ऑर्डर आल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि त्या आल्या 3,500, 3,500. कितीच्या आल्या? 3,500, 3,500. म्हणजे ऍव्हरेज जास्तच बनणार आहे, कारण की इथं फक्त 2च ह्याची ऍव्हरेज काढायची आहे. किती याची ऍव्हरेज काढायची आहे? 2. मग ते ऑटोमॅटिक जास्तच येणार आहे, ठीक आहे. इथे त्याला भरपूर गोष्टींची ऍव्हरेज काढायची आहे, त्याच्यामुळे काय होणार आहे? ऍव्हरेज कमी होणार आहे. म्हणजे इथे एवढं समजतं की ते जास्त आहे. मग हे क्लिअर कसं करणार त्याला? क्वांटिटी वरून किंवा ऑर्डर्स वरून. कशावरून करणार? ऑर्डर्स वरून. मग तुम्हाला इथे तिसरा चार्ट पण इंट्रोड्यूस करावा लागणार ऑर्डर्सचा. मग आता ते पण मॅच झालं पाहिजे की फेब्रुवारीमध्ये आपल्याला कमी ऑर्डर आलेले, काय आलेले आहेत? कमी ऑर्डर. आणि डिसेंबरमध्ये जास्त ऑर्डर आलेले. जास्त ऑर्डर म्हणजे जास्त नंबरने डिवाइड होणार, ठीक आहे. कमी ऑर्डर म्हणजे कमी नंबरने डिवाइड होणार. जेवढ्या जास्त नंबरने डिवाइड होणार तेवढंच आउटपुट कमी मिळणार आहे आपल्याला, ठीक आहे, कारण की ह्याच्यामध्ये जास्त ऑर्डर आहेत. आता तुम्हाला प्रूफ काय करायचं आहे की फेब्रुवारीमध्ये कमी ऑर्डर आले आणि जास्त ऑर्डर कशामध्ये आले? डिसेंबरमध्ये. म्हणजे समजणार कसं आपल्याला? कसं समजणार? माझ्याकडे काय बघताय? कसं समजणार सांगा? झाड, गाडी धडकली कुठं. आता हे झालं, हे क्लिअर. आता तुम्ही त्याला समजवताना काय समजवताय? की आता आम्ही तुम्हाला समजवतो की हे का झालंय, कारण का ऑर्डर्स इश्यू आहे. तुम्ही तर सांगितलं ऑर्डर इश्यू आहे की फेब्रुवारीमध्ये कमी ऑर्डर झालेत, पण ज्याही ऑर्डर झालेत त्या चांगले झालेले आहेत, ठीक आहे, त्याच्यामुळे ऍव्हरेज जास्त दिसतीये. डिसेंबरमध्ये ऑर्डर्स खूप झालेत पण त्याच्या अमाऊंट खूप कमी होत्या, ठीक आहे. मग बघू आता आपण
ठीक आहे. मग त्यासाठी काय करणार, डीएफ अगेन तोच डीएफ डॉट ग्रुप बाय. ठीक आहे. आता हे एंड झालं की तुम्हाला मी डायरेक्टली कनेक्ट करेल याच्यावरती गुगल मीटला जॉईन करा. त्याच्यानंतर ना आपण डायरेक्ट टेलिग्रामलाच भेटू. ठीक आहे. सगळे ऍप यूज करायचे आहेत आपल्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर ना व्हिडिओ कॉल करू व्हॉट्सअपला. ठीक आहे. त्याला जॉईन करा. ठीक आहे. ते झालं की फोनला पण आलेलं ऑप्शन, त्याला जॉईन करा. ठीक आहे. मग तुम्हाला वरच्या कॅमेराचा ऍक्सेस देतो, त्याला पण जॉईन करा. दिसणार नाही. नाही कशाला दिसून दिसून पण काय करता तुम्ही, ऍव्हरेज सम मध्ये फरक सांगताय ना तुम्हाला. बरं चला द्या लक्ष इथं. हम्म. याच्यामध्ये काय करणार आहे आपण, कोणत्या याच्यावर काम करतोय, मंथ वरती. मंथ घेणार तुम्ही. ठीक आहे. हा. आता ऑर्डर्स दाखवायच्यात. काय दाखवायचे, ऑर्डर्स. इथं अजून डोकं तुम्हाला लावायला लागतं. ठीक आहे. इंडेक्स इज इक्वल्स टू काय येतं, फॉल्स. इथं कोणताही कॉलम घ्या, कोणताही कॉलम. ठीक आहे. एवढे कॉलम्स आहेत तुमच्याकडे, कोणताही घ्या, कोणता जो आवडतोय तो घ्या. हा जरी घेतला तरी चालेल. ठीक आहे. कोणताही. ठीक आहे. जसं की मी ऑर्डर आयडी जरी घेतला तरी चालेल, काही फरक नाही पडत. एंड ऑफ द डे आपण काउंटच काढणार आहे. काय काढणार आहे, काउंट काढणार आहे. ठीक आहे. आणि काउंट निघताना निघणार आहे मंथचा. कशाचा निघणार आहे, मंथचा. हे फक्त एक कॅल्क्युलेट करण्यासाठी. जर का तुम्ही ऍज इट इज इथं मंथ जरी घेतला तरी चालतं. ठीक आहे. इथे जर का मी मंथ जरी घेतो अगेन, ठीक आहे, तरी एवढा काही फरक नाही पडत. डॉट काउंट. ठीक आहे. आपल्याकडे होता काउंट प्लॉट, उगच केलं आपण. बरं ठीक आहे, आता केलंय तर करू. आलं इथे काउंट. ठीक आहे. बट याच्यामध्ये मंथ नेम नाही आला, त्याच्यामुळे इथं आपण काय करू, चेंज करू आणि देन ऑर्डर आय डी घेऊ. आला ऑर्डर आय डी. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघू आपण डिसेंबर आणि मार्च किती आहेत, 815. आणि फेब्रुवारी कुठे आहे, आहे का दोघांमध्ये फरक ऑर्डरचा, किती फरक आहे, खूप मध्ये म्हणजे किती किती पट पट कोणताय मी, किती पट फरक आहे, किती पट फरक आहे, 3 पट. 3 पट फरक आहे. करेक्ट आहे ना, मग 3 पटच फरक आहे. ठीक आहे. 4 पट कधी असतं, 1000 असते. तर समजलं, मग भेटलं उत्तर. तुमचा जो सिनियर आहे त्याला. ठीक आहे. की ह्या दोघांमध्ये काय आहे, फरक आहे. सेम सेम बट डिफरंट. ठीक आहे. मनी फॉलोज. ठीक आहे. समजलंय, केलं प्रूफ तुम्ही त्याला. ठीक आहे. मग त्यात ह्याला एक्सप्लेनेशन पण जे आहे ते तुम्ही जरा नीट द्यावं लागतं चार्टला. ठीक आहे. आणि ह्याला व्हिज्युअलाइज करायचं असेल तर मग बार चार्ट चूज करा. काय चूज करा, बार चार्ट, म्हणजे अजून चांगलं समजेल त्याला. ठीक आहे. आता काय ह्याच्यामध्ये डाऊट आहे का, अजून कोणता मंथ मध्ये तुम्हाला गडबड वाटते. आणि आता सब अब सब चंगा सी, अब किधर गडबड नाही आहे.